नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून नंदुरबार येथे युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करत युती सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारामुळे लाखों विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव वाढत असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत झाल्याचा आरोप करण्यात आला। नीट घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून मुख्य आरोपींसह त्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात सागर पाटील, रमेश पाटील, दिनेश भोये, अक्षय श्रीखंडे, सुनील पवार, शेखर जाधव, इम्तियाज पटेल, राहुल चौधरी, रोहित मराठे, अयान खाटीक, बापू महाजन, आकाश वळवी, गोटू ठाकरे, निलेश कुमार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री न्यूज नंदुरबार। 2014 मध्ये 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी लावू अशी सांगितलं होतं। सरकारमध्ये येण्याच्या पहिले मोदी सरकारने सांगितलं, पण उलट 2 कोटी कुठं, पण लोकांना काम धंदा नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत। जे बी नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये कुठं पेपर फुटतात, कुठं काय होत आहे। तर या सरकारचं काय करायचं काही समजतच नाही। विद्यार्थ्यांना आज शिक्षण करायला किती पैसे लागतात, पण बिलकुल या सरकारचं बिलकुल शिक्षण मंत्रीवर आणि यांच्यावर कुठलाही विषयाचा ताबा नाही। त्याच्यामुळे आज जे विद्यार्थी आहेत त्यांना नेट पेपर जो फुटलेला आहे त्याच्यामुळे, आणि याच्यात जे पेपर फोडणारे ते भाजपचेच लोक आहेत, दुसरे कुठलेच नाही आहेत। या भाजपाने आता जे पदाधिकारी नेमलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आणि जे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत यांनी राजीनामा द्यावा, ते या मोदी सरकारने राजीनामा द्यावा, तेव्हा भारताच्या तरुणांना न्याय भेटेल। त्यात न्याय नाही भेटणार तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडलं जाईल, नंदुरबारमध्ये बी छेडलं जाईल, आणि कुठलाही भाजपचा आमदार खासदार आला तर त्याला आम्ही इथं फिरू देणार नाही।